नमस्कार मंडळी. मी संध्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते साफसफाईच्या आपल्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग सुरू करूयात. सुरू करण्याआधी मला हे सांगायचं आहे की माझ्या कालच्या पॉडकास्टखाली बऱ्याच अशा मैत्रिणींनी कमेंट केल्या होत्या की कशाला मागे लागताय टोमलच्या किंवा मॉम्सच्या वगैरे, चांगलं बोलता येत नाही ते ॲटलिस्ट वाईट तरी बोलू नका वगैरे वगैरे, अशा 7-8 कॉमेंट आल्या होत्या. तर हा पॉडकास्ट माझ्या त्या स्पेशल मैत्रिणींसाठी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की टोमल काय करते किंवा आम्ही तिच्या एवढं मागे का लागलो आहोत, हात धुवून. तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यामध्ये मी देणार आहे. सो घाई गडबड न करता पॉडकास्ट पूर्ण ऐकला तर समजेल तुम्हाला की मी फक्त वाईटच बोलत नाही, चांगलं पण बोलते. आणि टोमलच्या मागे हात धुवून लागण्याचं कारण काय आहे ते 100 कारणं आहेत. तर मला तर असं वाटतं की एवढी क्लॅरिटी बस आहे त्या मैत्रिणींसाठी. चला तर मग वळूयात आता मेन मुद्द्याकडे. मंडळी, मी वाईट बोलले तर तुम्हाला राग आला, तर मग जे खोटं बोलतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? जसं मला येऊन सांगता की मी वाईट बोलते, मागे खेचते, तर मग तुम्ही त्यांची एवढी बाजू घेता. त्यांना पण जाऊन सांगा की खोटं नका बोलू, उगाच शो ऑफ नका करू, तेच 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 कॉन्टेंट नका दाखवू. मग मी कशाला काय बोलते? नाही बोलणार मग मी काही, गप्प बसेल. सतत ह्याच एका कॅरेक्टरवरती बोलायला तरी मलासुद्धा काही इंटरेस्ट नाही. पण कसं आहे ना, सतत सतत तेच तेच दाखवता तुम्ही, तेच तेच करता, त्याच्यामुळं बोलायला भाग पाडता तुम्ही. आणि कोणीतरी बोलायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मी बोलते. आणि तुमच्या बाबतीतलं सांगायला झालं तर बिकॉज रोज रोज तुम्ही पण ती एक एक भाजी खाऊन बोर होतच असाल ना, तसंच ऑडियन्सचं सुद्धा असतं. त्यांना पण तुम्ही रोज रोज नेहमी नेहमी तोच तोच कॉन्टेंट दाखवत असाल, ते सुद्धा बोर होतात. असं काहीच आहे. ही जी लोकं आहेत ना, बाहेरच्या देशामध्ये राहतात, ते तिथे राहून तर डॉलर्स वगैरे तर कमवतातच, पण तुम्हाला ना हे असे रोजचे व्लॉग्स दाखवून आहे ना, वेगळे पैसे तर ते कमवतच आहेत. आणि त्यांची मेन टार्गेटेड ऑडियन्स आहे ना, तुम्ही आहात. जे त्यांना तुम्ही रोज बघता ना उठून, ती. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का? मी असं का बोलते ते? तर बघा आता, हे जे लोकं फॉरेनमध्ये शिफ्ट होतात, आता ऑफकोर्स ह्यांच्या नवऱ्यामुळे शिफ्ट झालेल्या आहेत. मोस्ट ऑफ द फॅमिलीज, त्यांच्या नवऱ्याला जॉब लागलेला असतो म्हणून ह्या परदेशात राहायला जातात. मग ते लोकं ह्यांच्या फॅमिलीला पण घेऊन जातात. मग आता तिकडे गेलं की दुसऱ्याच दिवशी ते नवरे तर कामाला जातात, पण ह्या बायका आपलं एक चॅनल चालू करतात. इंडियन मॉम इन डॅश 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 ह्या नावाने ह्या चालू करतात. आणि झालं मग ह्यांचं चालू. ह्यांना रान मोकळं. आउट ऑफ इंडियामध्ये मूव्ह झालेल्या 2-3 बायका सोडून तुम्ही बाकीच्या कुठल्याही चॅनल उघडून बघा, त्यांच्या चॅनलचं नाव असंच असतं, इंडियन मॉम इकडे, इंडियन मॉम तिकडे. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच नसतं. आणि सगळ्या जणींचं कॉन्टेंट ऑलमोस्ट सेम आहे. गेली 4-5 वर्ष झाली ह्यानं सेम सेम तोच दरवर्षी तोच कॉन्टेंट अपलोड करतायत. आणि तुम्ही लोकं ते बघताय. तुम्हाला बघायला पण कसं बोर होत नाही, त्यांना अपलोड करायला होत नाही, कारण ऑफकोर्स पैसे येतात. तुम्हाला काय मिळतं बघून? ह्याचं उत्तर मला नक्की द्या. आणि ह्या बायकांचे टार्गेटेड ऑडियन्स आहे ना, आपल्या भारतातली, महाराष्ट्रातली असल्यामुळे ना, त्यांना तर ते अगदी अजूनच सोपं झालं आहे. इथले महिला वर्ग, पुरुष वर्ग, मुलं मुली जे पण कोणी आहेत ना, बघतात ह्यांना. आपल्या हातातली आलेली कामं सोडून ह्यांचा व्लॉग व्हिडिओ जे पण असतं ना, ते बघत बसतात. आणि मोस्टली ह्यांचा सबस्क्रायबर हाऊसवाईफ वगैरे घरात असणाऱ्या महिला आहेत, असं म्हणायला मला वाटत नाही की काही चुकीचं म्हणते आहे म्हणून मी, कारण आहेत तेच. बघायला गेलं तर माझी मम्मीच, ती पण एक हाऊसवाईफ आहे. तर ती पण हिचा व्लॉग बघत होती सुरुवातीला. तर मला सुरुवातीला व्लॉग माहीत नव्हतं हिचं, तिनेच मला ओळख करून दिली की हे बघ संध्या, बघ किती छान परदेशात राहतात, कसं परदेशात राहून आपलं सगळं मेंटेन करतात, भारतीय संस्कृती वगैरे वगैरे. तर इन्क्लुडेड माझी आई आणि समस्त महिला वर्ग, जो तुमच्या माझ्यासारखा ह्यांना बघतो, मग तो वर्किंग असो किंवा नसो, हाऊसवाईफ असला तरी हरकत नाही. जे ह्या सो कॉल्ड मॉम्सचे व्हिडिओ बघता ना तुम्हाला मला फक्त एवढं एकच सांगायचं आहे की ताईंनो, तुम्ही तुमची घरातली कामं आहेत ना, ती हातातली सोडून ह्यांचा आलेला व्लॉग लगेच बघत बसता दुसऱ्यांनी केलेली घरातली कामं बघण्यासाठी. तुम्ही जी घरात कामं करतात तीच ह्या पण घरात करतात ना, त्याशिवाय काही वेगळं करतात का? नवरा, मुलं सांभाळणं, घर सांभाळणं, घरातली 4 भांडी घासणं, स्वयंपाक करणं, एवढंच ह्यांच्या कॉन्टेंटमध्ये असतं. अजून काय वेगळं असतं? हां, एक गोष्ट असते ना, गार्डन, बॅकयार्ड,
हो, आपल्या इकडे सहसा म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांकडे गार्डन नसतं, त्यांच्या इकडे असतं. फक्त तेवढाच एक काही तुम्हाला बघण्यामध्ये फरक मिळत असेल. ह्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं किंवा काय प्रोडक्टिव्ह असा कंटेंट ह्यांनी तुमच्यासोबत शेअर केला आहे, मला नक्की सांगा. तुमच्या आमच्यापेक्षा ह्या बायका ना खूप शहाण्या आहेत. कारण तीच कामं आपण घरात करतो, तीच कामं त्या पण तिकडे करतात. फरक फक्त एवढाच आहे आणि माझं शहाणं म्हणण्याचं कारण काय आहे ना, तीच कामं घरातली रोजची रांधावाडा, उष्टीकाडा दाखवून त्या घरात बसून पैसे कमवतात. मग हे तर तुम्ही पण करू शकता. करा सगळ्यांनी चॅनल चालू. मी तर म्हणते भारतातल्या महिलांनी तर उलट ना इंडियन मॉम इन इंडिया असं चॅनल चालू करायला पाहिजे. बघितलंत ना तुम्हाला पण लोकं बघतील. का नाही बघतात? त्यांना जसा सपोर्ट येतो, त्यांना जसा व्ह्यूज लाखात येतात, लाखोत सबस्क्रायबर तुमचे तर पण होतील. उलट ह्या बायकांना तुम्हाला कसं वेड्यात काढतात ना, हे कोणाला कळतच नाही आहे. आणि कोणी बोलायला गेलं ना, तर ह्यांना असं वाटतं की मागे खेचते वगैरे वगैरे. बोलायला काय ज्ञान पाजळायला सगळ्यांनाच येतं. आता मला एक सांगा, अजून एक गोष्ट. ह्यांच्या चॅनलवरती ना तुम्हाला एक व्हिडिओ असा नक्कीच बघायला मिळेल, ज्यामध्ये ह्या बसून बोलतात की ह्याच्यामध्ये ह्यांचं स्वतःचं शिक्षण सांगतात, ह्यांच्या नवऱ्याचं शिक्षण सांगतात आणि पार असं अभिमानाने सांगतात की मी एवढी शिकली आहे, मी तेवढी शिकली आहे आणि असतील पण शिकलेल्या. पण त्या शिक्षणाचा तुम्ही परदेशात राहून काय फायदा करून घेताय? नाही, काहीच नाही करून घेत. तुम्ही एवढा शिकलेला असता, तुम्ही एवढा एज्युकेटेड असता, तुम्ही एवढा सेल्फ इंडिपेंडंट असता, तर तुम्ही घरात बसून घरकोंबडी बनून हे यूट्यूबर बनण्याचं चूज नसतंच केलं. तुम्ही बाहेर पडला असता, जॉब नोकरी केली असती तिथे राहून. अहो, इथून कितीतरी लोकांना परदेशात जाऊन शिक्षण करायचं असतं, महिलांना, मुलींना. आणि तुम्ही तिथे गेला तर तुम्ही घरात बसून हे आपली घरातली खरकटी भांडी घासलेली दाखवत बसता. घरात बसून तेच तेच रोज रोज दाखवायचा कंटाळा कसं काय नाही येत? आणि ह्या सगळ्या बायका ना दुतोंडी आहेत असं बोलायला ना मला काही चुकीचं नाही वाटत. कारण आता बघा, इथे कोणाला राग येईल, तर त्यांनी प्लीज मला माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की ह्या बायकांचं एवढं शिक्षण झालेलं आहे, तर मग ह्या बाहेर जाऊन जॉब का नाहीत करत? घरात बसून घरकोंबडी बनवून यूट्यूबर बनण्याचं का चूज केलं ह्या लोकांनी? आणि मैत्रिणींनो, मला ज्या म्हणाल्या ना की मी जिवंत उदाहरण आहे, स्त्रीला एक स्त्री मागे खेचते, मला दुसऱ्यांचं पटत नाही समोर गेलेलं वगैरे वगैरे, मी जळते वगैरे, तुम्ही जे म्हटलात ना, त्याच महिलांनी मला ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, तर खूप बरं होईल. म्हणजे क्लॅरिटी तुम्हाला पण मिळेल आणि मला पण मिळेल की एक्झॅक्टली कोण चुकीचं आहे ते. तिकडचं बघून तुम्ही मला कमेंट करता आणि माझं बघून तुम्ही मला कमेंट करता. त्यांना देतो, कोणी बोलायला जात नाही. इथे फायदा कोणाचं होतं? तुम्ही आम्ही भांडत बसतो एकमेकांना कमेंट बॉक्समध्ये आणि तिकडे तिसराच मलाही खाऊन निघतो. हां, आणि अजून एक गोष्ट, ह्या बायकांनी आहे ना ह्यांच्या नवऱ्यांची इमेज कशी करून ठेवली नाही हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. असं वाटतं की ह्यांचे नवरे लोकं ना काही कामच करत नाहीत. तुम्ही ह्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा, ह्यांचा मोस्ट ऑफ द कॅमेराने ह्यांच्या नवऱ्याने पकडलेला असतो. तर मग ह्यांचे व्लॉग वगैरे बघणाऱ्या लोकांना काय वाटतं माहिती आहे का, की मोस्ट ऑफ द टाईम ह्यांचा कॅमेरा दुसरा कोणीतरी पकडलेला असतो, म्हणजे ह्यांच्या नवऱ्याने पकडलेला असतो. ते ह्यांचा नवरा काही काम करतो की नाही करत, काही कमवतो की नाही कमवत. एकतर स्वतःच्याच हाताने स्वतःच्या नवऱ्याची इज्जत कमी करून घेतली ह्या बायकांनी. त्या मनोजरावांचं तसंच झालं आहे. इव्हन त्यांच्या व्लॉगमध्ये जे दुसरे पण कोणी पॉडकास्ट बनवतात ना, त्यांच्या व्हिडिओज खाली पण तुम्ही जाऊन बघा, 10तल्या 8 जणींना तरी हाच प्रश्न पडतो की मनोजराव काही काम करतात का नाही करत. कारण ह्या टोमलने त्यांची इमेजच अशी बनवून ठेवली आहे ना, ते काम करायला जरी गेले असतील ना तरीही त्यांना बोलवत असेल की बाबा तुझं काम सोडून माझा कॅमेरा पकडायला ये. शेवटी बायको आहे, बिचाऱ्यांना काय करणार, ऐकावंच लागणार तसं. ह्या बायकांच्या अशा वागण्यामुळे सगळ्यात जास्त ह्या नवऱ्या लोकांना ट्रोल केलं जातं आणि सगळ्यात जास्त निगेटिव्हिटीचा सामना त्यांना करावा लागतो. आणि तुम्ही बघितलं का, ह्यांच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये असंच काहीसं लिहिलेलं असतं की आम्ही परदेशातलं आयुष्य किती कठीण आहे, किती सोपं आहे, किती वेगळं कल्चर आहे, इथलं वेगळं वातावरण, इथले सण परंपरा, इकडचं डेली लाईफ आणि आम्हाला डेली लाईफमधले येणारे अप्स अँड डाऊन्स दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण मंडळी, तुम्हाला असं कुठेतरी दिसलं का की असं ह्यांनी काही आजवर दाखवलं वगैरे म्हणून? हां, ह्या तिथे घरात बसून असतात, ॲक्च्युअल बाहेर एकट्या पडतच नाहीत. तर जे परदेशात येणारे खरे अप्स अँड डाऊन्स आहेत ते ह्यांना असं कसं घरात बसून कसं काय माहिती पडणार? तिथे राहून काम करतात ना ज्या महिला, खूप घराच्या बाहेर पडतात,
तिथल्या ॲक्च्युअल ऑफिसमध्ये वगैरे जातात, तिथल्या लोकांशी इंटरॅक्शन करतात किंवा तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट होतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याशी संवाद साधतात. त्या महिला ते पुरुष ॲक्च्युअल सांगू शकतील की त्यांना तिथे राहायला, बोलायला, वागायला, चालायला जे चॅलेंजेस वगैरे येतात, ॲक्च्युअल चॅलेंजेस, आणि तिथं त्यांना जे डेली लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स काय म्हणतात, फेस करायला लागतात ना ते. ह्या काय आपलं घरात बसून आयत्या पिठावर रांगोळ्या ओढतात. ह्यांना काय माहिती अप्स अँड डाऊन्स काय असतं ते. अप्स अँड डाऊन्स ह्या शब्दाचा अर्थ तरी कळतो का मूर्ख बाया. आणि ह्या महिला तिथे जाऊन सगळे सण वार रीत भात सगळं इकडचंच फॉलो करायचं. इवन त्यांचं खाणं पिणं राहणं सगळं भारतीय. ह्यांनी फक्त स्वतःमध्ये काय बदल केला आहे माहिती आहे का, तिथे जाऊन फक्त तिकडचे वेस्टर्न आउटफिट घालणं. मला सांगा आता तिकडे जाऊन तिकडचे वेस्टर्न आउटफिट घालणं ह्यात कसलं काही वेगळं पण आलं. हे तुम्ही आम्हाला दाखवताय का. हे तुम्ही वेगळं कल्चर तिकडचं दाखवताय का आम्हाला. आमच्या इथे पण घालतात खूप सगळेजण वेस्टर्न आउटफिट वगैरे घालतात. असं नाही की असं नाही कोणी नाही घालत. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही वेस्टर्न आउटफिट घालून काय वेगळेपणा दाखवत असाल तर कमाल आहे बाबा तुमची. इवन ह्या लोकांचं तुम्ही बघितलं का, मित्रमैत्रिणी पण भारतीय शिवाय मराठी मंडळीच आहेत. ह्यात काय नवीन दाखवतात हे लोक सांगा बरं. हे सगळं तर आम्ही पण करतोच की हो. इकडे धड हे कधी कुठल्या ब्रिटिश युरोपियन शेजाऱ्यांना बोलताना दिसले नाही कधी ना. त्यांच्यासोबत मैत्री ठेवणं तर लांबच राहिलं, कारण जमतच नाही ह्या बायकांना. ते नवरे त्यांचं काम करतात बाहेर, त्यांना असतील मित्रमैत्रिणी ऑफिसात, पण ते लोक व्लॉगमध्ये नाहीत येत, कारण ऑफिसात कसं काय जाणार ना ह्या कॅमेरा घेऊन. पण असं पण म्हणू शकतात ना की बाबा माझा एक फॉरेनर मित्रमैत्रीण वगैरे आहे, चला ठीक आहे, कधी तुम्ही शेजाऱ्यांची ओळख करून दाखवा. सांगा चालत चालत शेजारी वगैरे आता एवढी वर्ष झालं राहत आहे तिथे, एखादं तरी तोंड ओळख असेल ना. एखादा बिचारा बघून स्माईल करतो. ह्यांचं तसलं नाहीच, ओळखच ठेवत नाही. तर कसं तुम्हाला कोणी आणि म्हणे आम्ही अप्स अँड डाऊन दाखवतो, आम्ही तिकडचं कल्चर दाखवतो. सगळं फेकायचं, सगळं बोलायचं, खोटं बोलायचं. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही त्यांच्यामध्ये मिसळतच नाही. तुम्ही जेव्हा त्यांच्यामध्ये मिसळता, बोलता, त्यांच्यासोबत राहता, त्यांचं कल्चर, त्यांचे सण वगैरे जवळून दाखवता ना, तेव्हा आम्ही म्हणू शकतो की बाबा चला तुम्ही काहीतरी वेगळं दाखवतायत. पण ह्या सो कॉल्ड मॉम्स, ह्यांचं स्किन केअर, ह्यांचं गराज काय म्हणतात ते, ह्यांचा स्वयंपाक जेवण ह्यातूनच ह्यांना वेळ मिळत नाही, हेच संपत नाही. तर बाहेरून जाऊन तुम्हाला तरी काय दाखवणार. ह्यात त्यांची चुकीच नाही ती काही, कारण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. जे अपेक्षा ठेवतात ना त्यांची चुकी आहे की ह्या काही वेगळं दाखवतील म्हणून. आणि मेन मुद्दा, ह्या लोकांशी बोलता येण्यासाठी ना तशी भाषा पण यायला पाहिजे. ह्यांचं धड नीटनेटकं मराठी बोलायचे वांदे आहेत, इंग्रजी काय बोलणार. पण तुम्हाला एक बोलायचं, ह्या बायकांचा एवढा शिकून काहीही फायदा नाही. आईवडिलांचे तुम्ही पैसे वाया घालवले आहेत, कारण तुम्हाला तिथे जाऊन त्यांच्याशी भाषा बोलता येत नाही, संभाषणच करता येत नाही. तर त्यात अजून काय बोलायचं ना. आणि हे असं बोललं तर आता आता हे सगळं ऐकून ह्यांची फॅन फॉलोईंग मला बोलेल की तुला काय करायचं आहे, तुला काय घेणं देणं, त्यांच्या जीवावरती तू डॉलर कमवतेस वगैरे वगैरे. तर त्यांना सांगायचे, अगोदर आहे ना आपल्या ताटाखालचं मांजर कुठे काय करते ना ते बघा, नंतर मला येऊन स्त्रीत्वाचे धडे द्या. तुम्ही जे मला म्हणता ना स्त्रीला ती मागे खेचते, आधी तुमच्या स्त्रीला म्हण जरा नीटनेटकं जे तुझं आहे ना त्याच्या हिशोबाने करायला शिक. मग मी नाही बोलणार, मग तुम्हाला पण गरज पडणार नाही मला बोलायची, आणि मला पण गरज पडणार नाही एवढं मोठं ज्ञान देत बसायची. कारण मला पण म्हणतात ना एकाच विषयावरती 4-4 वेळा रेघोट्या मारत बसायला मला पण काही इंटरेस्ट नाही. सो मला जे मैत्रिणींनी प्रश्न घेऊन आल्या होत्या माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये, तुम्ही जे तुमचे बिनधास्तपणे विचार मांडले त्या दिवशी मांडता, सो हे सगळं ऐकून तुम्हाला आत्ता एखादा जरी प्रश्न पडला असेल ना थोडा तरी, किंवा थोडंफार तरी माझं बोलणं तुमच्या मनाला कुठेतरी पटलं असेल, तर बिनधास्तपणे त्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे वाटेल ते बोलून दाखवा. बघू तुम्हाला उत्तर मिळतं रिप्लायमध्ये का तुमची कमेंट डिलीट होते का तुम्हीच ब्लॉक होता. मला नक्की सांगा काय झालं तुमच्यासोबत ते. ह्या सो कॉल्ड मॉमसाठी ना मला एकच म्हणायचं आहे, भारतात महाराष्ट्रात राहणाऱ्या महिला मुलीनं आपल्या पूर्ण परिवारासोबत राहतात. तुमच्यासारखं नाही नवरा ना आपली 2 मुलं असं नाही. इथे राहणाऱ्या नवरा मुलं सासू सासरे दीर जाऊ नंदा सगळ्या फॅमिलीसोबत असतात. पण हे असं तुमच्यासारखं आऊचं बाऊ करून नाही सांगत, आणि त्या घरातली प्रत्येक कामं स्वतः करतात. तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या एवढ्या मशीन नाहीत वापरत. तुम्ही जे म्हणता ना आमचं आयुष्य लग्नानंतर रिलॅक्स नाही राहिलं, इथं एवढं मोठं काम असतं. तर मंडळी ऐका, तुम्ही जो ह्यांचा कंटेंट कन्झ्युम करताय ना, तुम्ही जो ह्यांचा कंटेंट बघताय ना,
तीच कामं आपण पण घरात करतोच. हीच कामं ती तुम्हाला रोज दाखवतात. उलटं त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त कामं तुम्ही करता. त्या तरी तिथं भांडे मशीनने घासतात, कपडे मशीनने वाळवतात, कपडे मशीनने धुतात. फरशी पण ह्यांचा रोबोट येऊन पुसून जातो. अजून काय कामं आहेत ह्यांच्याकडे? ह्यांच्यातली कितीतरी कामं आपण हाताने करतो आणि हाताने कामं करून घरातलं स्वयंपाक वगैरे सगळा करून बाहेर जातात बायका. ट्रेननी प्रवास करतात मुंबई शहरातल्या बायका. ह्यांना काय? आयती गाडीमध्ये सगळं चालवून म्हणे आमचं आयुष्य किती वेगळं आणि आम्ही किती अप्स अँड डाऊन्स फॉलो करतो वगैरे. मला ना ह्या दुतोंडी बायकांचं कधी कधी एवढा राग येतो ना, कठीण आहे बाबा. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची बोलायची राहिली. ह्या बायकांचा कंटेंट संपला, व्ह्यूज कमी झाल्या की ह्यांचं भारतावरचं प्रेम, महाराष्ट्रातली परंपरा जागं होतं. लगेच ह्यांना नऊवारी साड्या ह्यांच्या बाहेर निघतात, ह्यांच्या सहावारी साड्या बाहेर निघतात, ह्यांचं चुलीवरचं जेवण, भारतातलं प्रेम, भारतातल्या आठवणी, ह्यांच्यावर ह्यांचे व्हिडिओ चालू होतात. इतर वेळी कुठं जातं तुमचं भारतातलं प्रेम हो? एवढंच प्रेम होतं तुमचं महाराष्ट्रावर, भारतात एवढीच आठवण येत असते दर 4-6 महिन्याला, तर मग कशाला गेलात परदेशात राहायला? जाऊन द्यायचं होतं फक्त नवऱ्याला, त्याचं काम होतं ना. तुम्ही राहायचंच होतं इतर. नाहीतर त्यांचं पण एवढं प्रेम असेल तर म्हणायचं होतं, ऑफर नाकारून राहायचं होतं इथं, करायचं होतं आपलं देशाप्रतीचं प्रेम सिद्ध. उगाचच खोटेपणाचा आव आणायचा. हे लोक असं खोटं बोलतात आणि ह्यांना बोलणाऱ्या, ह्यांना बघणाऱ्या साध्या भोळ्या बायका असतात ना, ह्यांच्या शो ऑफला भुरळी म्हणतात ना, ते होतात. आणि मला सांगा, परदेशात राहून तुम्ही जर भारतीय संस्कृतीचा आणून दिशाभूल करतात ना ऑडियन्सची, ती मात्र बंद करा. उगाचच ते संस्कृतीच्या नावावरती तसलं फेक वागू नका. ॲटलिस्ट तेवढ्या बाबतीत तरी असला घाणेरडापणा करू नका प्लीज. तुम्ही बघितलंत ना, ह्या जी चॅनलची नावं आहेत, इंडियन मॉम, इकडे तिकडे, ज्या तुम्हाला गोष्टी दाखवतात, ह्यांचं गार्डन वगैरे सोडून आता तुमच्यापैकी गार्डन वगैरे जे असतं ना, एवढंच कॉन्टेंट आहे ना त्याच्यामध्ये. गार्डन काय ते फरक असेल, बाकी इथून तिथून सगळ्यांचे व्लॉग सेमच असतात. आता कुणीतरी म्हणेल तुला काय करायचं आहे, तू कशाला बोलतेस, ते दाखवतात वेगळा कॉन्टेंट. कितीतरी देश फिरलेत, कितीतरी देश फिरून बसले, तुझ्यासारखं काय घरात बसून बोलतेस तू, त्यांच्या कॉन्टेंटवरती पैसे कमवतेस. तर तुम्हाला काय करायचं आहे? ऐकू वाटलं ऐका, नाही तर नका ऐकू. मला जे बोलायचं ते मी बोलणारच. हां, तर वळूयात मेन मुद्द्याकडे. तर तुम्हाला जे वाटतं ना, ती 17 देश फिरून बसलेत, तर हो फिरून बसलेत, पण ते जे दाखवतात ना तुम्हाला ह्याच्यावरती, ते सगळे फोटो बिटो असं वरवर हे बघा ते बघा, इथं हे बघू शकता, तिथं ते बघू शकता असं ना, तर ते गुगल बाबा पण दाखवतात. गुगलवरती पण तुम्ही केलं ना, तर तुम्हाला सगळं दिसून देईल. इटलीच्या फेमस ठिकाणं दाखवणार आहे, ते अजून काय दाखवणार आहे हेच तुम्हाला बघायचं आहे. तर मग तुम्ही त्यांचे व्लॉग कशाला बघायला जाता? गुगलवरती बघा. ते त्यांची मजा करून बसतात, तुम्हाला वेगळं काही दाखवत नाहीत. तर ज्या महिला ह्यांच्यासाठी आपल्या हातातली कामं बाजूला ठेवून ह्यांचे व्लॉग बघत बसतात ना, त्यांना एक मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या वेळेचा सदुपयोग करा. मोबाईलमध्ये रिचार्ज करायला आपण आपल्या महत्त्वाचे पैसे आपल्या काय म्हणतात, महत्त्वाचे तर आहे जरा, आणि आपल्या मेहनतीचे पैसे आपण घालवतो. हे असले फालतू व्हिडिओ बघू नका. काहीतरी प्रोडक्टिव्ह नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करा, ते कामी येईल तुमच्या. हे असली ह्यांचे तुकरट रोजची घासलेली भांडी, खरकटं जेवण बिवण हे बघण्यात तुम्हाला काय मिळणार आहे? रोज रोज तेच तेच बघायचं आहे ना. तुमच्या शेजारच्यांचं बघा, ॲटलिस्ट इथे 4 गप्पा तरी मारून होतील. जी कामं ना तुम्ही घरात करता ना, तीच कामं ह्या बायका मोठ्या मोठ्या मशीनने करतात आणि तुम्हाला दाखवतात, आणि बक्कळ पैसे कमवलेतच आणि कमवतात पण. तीच सगळी कामं तुम्ही आपल्या इथे हाताने केली जातात. सो अंधमंद भक्तांनो, आपण आपला वेळ, आपली एनर्जी कुठे वाया घालवायची ना, हे आता तुम्हीच ठरवा. तुमच्या जीवावरती पैसे कमवून तुम्हालाच माज दाखवतात हे लोक, तुमच्यासमोर शो ऑफ करतात. सो मला ही गोष्ट मान्य नाही, म्हणून मी ह्यांच्या मागे हात धुवून लागलेली आहे. सो आय होप माझ्या त्या मैत्रिणींना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाले असतील असं म्हणायला मला वाटत नाही काही हरकत आहे म्हणून. आणि नसतील मिळाली तर मी इथेच आहे, कॉमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की विचारा. आणि मी त्यांच्यासारखी नाही, ते उत्तर देत नसल्या म्हणून काय झालं, मी आहे. मी तुमची उत्तरं पण देईल आणि तुमच्या कॉमेंटसुद्धा डिलीट करणार नाही. मी उघड माझ्याकडून चूक झाली तर मी तिथल्या तिथे ॲक्सेप्ट पण करते, उत्तरं पण देते, आणि त्या चुकातून शिकण्याचा प्रयत्न पण करते आणि त्या चुका पण सुधारण्याचा प्रयत्न करते. तर मंडळी, दॅट्स इट फॉर टुडे.
आजचा हा आपला पॉडकास्ट इथे संपला असं मी जाहीर करते. आजचा व्लॉग आय नो हा पॉडकास्ट व्लॉग बघा त्यांच्यासोबत राहून व्लॉगच यायला लागले. हा पॉडकास्ट खूप मोठा झाला आहे कारण प्रश्न तसे होते आणि टॉपिक पण थोडासा सिरियस होता असं मला वाटलं. मी जर बोलले नसते तर त्या मॉम्समध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक राहिला नसता, म्हणून एवढा सगळा आटापिटा करावा लागला. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, बोलताना जर मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील, जे मध्ये काही महाराष्ट्र वगैरे असे काही शब्द आले जे जे मला असं वाटतं की भावना सांस्कृतिक राष्ट्रीय कोणाच्या अशाही मी भावना बोलून दुखावल्या असतील कळत नकळत, तर प्लीज मनापासून माफी मागते मी. नक्कीच तुम्ही माफ कराल असं मला अपेक्षा आहे. सो जय महाराष्ट्र. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत सर्वांनी ॲज ऑलवेज काय करायचं ते करा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज पहिल्यांदा म्हणते मी असं. सो आणि पुढचा पॉडकास्ट तुम्हाला कोणावरती बघायला आवडेल हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच आणि धन्यवाद.